म्हणजे बाबा तू ॲग्रेशन आमच्यावर नको काढू, तिकडं काढ पाकिस्तानच्या चीनच्या लोकांवर, इकडे नको काढू आमच्यावर. दे आर चॅनलायझिंग देअर ॲग्रेशन टू द अदर वे. ओके, सो मनावर नियंत्रण ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा, ॲग्रेसिव्ह होऊ नका. आता मानसिक किशोरवयीन समस्या आता अजूनही आहेत. कुपोषण आहे. मी फार किडकिडी आणि शिडशिडी मुलं पाहतो. ही एक समस्याच आहे किशोरवयीन मुलांमध्ये. त्यांना पौष्टिक आहार दिला जात नाही किंवा काय खावं काय नाही खावं याची जाणीव त्याला नसते. प्रथिनयुक्त आहार त्यांना भेटत नाही आणि मग ती कुपोषित होतात. त्याच्या उलट काही मुलं लठ्ठही होतात. खायचं, सकाळी खायचं, दुपारी खायचं, संध्याकाळी बी खायचं, रात्री बी खायचं, पिझ्झा खाय, बर्गर खाय, वडापाव खाय, बुम. आणि व्हिडिओ गेम्स खेळताना खायचं. लठ्ठपणा ही पण एक समस्या आहे. बरं, खायचं तर खायचं, बाहेर निघायचं नाही, गेम्स खेळायचे नाही, मैदानी खेळ खेळायचे नाही, कधी बॅडमिंटन खेळायचं नाही, कधी फुटबॉल खेळायचं नाही, व खाऊन ढेरी वाढवायची. किती लोकायला ढेऱ्या आहेत बरं इथं? हा एक दिसतो मला थोडा जाड पण ठीक आहे. मला ढेरी आहे का बघा बरं. वाईट वाटतं. अजून एक गंभीर समस्या आहे, थोडी सेन्सिटिव्ह आहे. त्याचं नाव आहे लैंगिक अत्याचार. मित्रो, विश्वास बसणार नाही, 4 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आत्ता 1 महिन्यापूर्वी आला होता आणि गलीतल्या एका 8व्या वर्गातल्या मुलांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार केल्यानंतर, लैंगिक अत्याचार झाला काही महिन्यापूर्वी, पण तेव्हापासून त्या मुलाचं वागणंच बदललं. तो शाळेत जाईना, ट्युशनला जाईना, मुलांसोबत खेळेना, मामाच्या गावाला जामलं जाईना, एकटा एकटा राहायला, बोलत नाही, रडतो. आईने विचारलं, काय झालं रे बाबा? काहीच सांगत नाही. काय झालं, रडून रडून परेशान. बालरोग तज्ज्ञाला दाखवलं, हा जेवतच नाही, याला काय कोणता आजार झाला की काय पहा. ते म्हणे काहीच नाही, सगळं नॉर्मल, ब्लड टेस्ट नॉर्मल, किडनी नॉर्मल, लिव्हर नॉर्मल, टायफॉईड नॉर्मल, जेवतच नाही, काय झालं? नंतर ते पिडियाट्रिशियनला वाटलं की बा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग ते माझ्याकडे घेऊन आले. मग मी त्याला बोलायला चालू केलं हळूहळू. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, पाऊण तास झाला, बोलेच ना. मला काहीतरी डाऊट होता की काहीतरी झालंय, ह्यानं जेवण सोडलंय, शाळा सोडली, काहीतरी प्रॉब्लेम आहे. नंतर मग मी त्याला एक प्रश्न केला. त्याचं नाव मोहित होतं. मी बोललो, मोहित देख बेटा, तू मेरे को झूठ बोल सकता है मगर तेरी आंखें मेरे को झूठ नहीं बोल सकती. तेरे आंखों से मैं सब देख सकता हूँ और मेरे को मालूम है कि तेरे साथ कुछ तो भी हुआ है मगर तू मेरे को बता नहीं रहा. तू तेरे पेरेंट के साथ झूठ बोल सकता है मगर मेरे को तो चीट नहीं कर सकता. अभी देख, तेरे को बताना है तो बता, नहीं तो मत बता, मगर मेरे को मालूम है कुछ तो भी प्रॉब्लेम है. असं म्हटल्यावर जो रडायला लागला, धड 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 धड, 10 मिनटं थांबलाच नाही. खूप रडला. मग पाणी दे, हे दे, ते दे, शांत झाला. मग त्यानं सांगितलं की मला असं एका मुलांनी माझ्यासोबत असं केलं. आणि तेव्हा त्याचा बांध फुटला. आईला माहीत नाही. 4 महिने झालं मुलात बदल आहे, आईला सुद्धा माहीत नाही, वडिलाला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. मग मुलांसोबत झालं काय? वी आर लाईक अ डिटेक्टिव्ह. ओके, आम्ही डिटेक्टिव्ह सारखं काम करतो. मग पोलिसला त्याच्यामध्ये कसं असते, लहान मुलावर काही झालं की पोलिसांना इन्फॉर्म करावं लागते. मग आम्ही पोलिसाला इन्फॉर्म केलं, ते आले. मग ते कोण मुलगा आहे त्याचं नाव, माहिती काढणे, त्याच्या घरी जाऊन त्याला अरेस्ट केलं, त्याला लॉकअपमध्ये ठेवलं 2 दिवस. तर असे अत्याचार आपल्या आजूबाजूला होतात. लैंगिक अत्याचार, बलात्कारासारखेही प्रकार होतात. तर किशोरवयीन मुलांमध्ये जास्त होतात कारण ही मुलं नाजूक असतात, यांना कळत नाही. म्हणजे तुम्हाला कळत नाही असं, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नाही की कोण व्यक्ती आपल्याला कोणत्या इंटेन्शननं बोलतो, का बोलतो, आपल्यासोबत काय करतो. कधी कधी आपल्याला आपल्यासोबत काही करून जातं आणि आपल्याला कळतच नाही. तर आपण सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. लैंगिक शिक्षणाचे बरेचसे लेक्चर्स असतात, व्हिडिओ असतात, टॉपिक्स असतात. हा एक वेगळा टॉपिक आहे, नंतर कधीतरी मी घेईल.
पण तुम्ही ऐकला पाहिजे. ह्या सगळ्याची जाण आपणा सर्वांना असली पाहिजे. तर मित्र हो, अशी आहेत किशोरवयीन मुलातली मानसिक समस्या किंवा इतर समस्या. तर एवढं बोलून मी माझं छोटंसं भाषण संपतो. आणि तुम्ही खरंच खूप शांतपणाने मला ऐकून घेतलं. तुमचे आभार. आणि काही क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. हेलो सर, हिंदी बोल सकते हैं? हाँ बोल सकते ना, क्यों नहीं बोल सकते. जैसे जैसे उम्र बढ़ती वैसे गुस्सा और चिड़चिड़ापना क्यों होता? जैसे जैसे. उम्र बढ़ती तो वैसा गुस्सा और चिड़चिड़ क्यों होता? यस, वेरी नाइस क्वेश्चंस. कैसा है कि जैसे मैंने पहले ही बोला कि कुछ फिजिकल चेंजेस अपने में होते हैं, मानसिक भी चेंजेस होते हैं. बरोबर है. तो आदमी जो है वो माता पिता से दूर जाने लगता है और अपनी सोच में भी अपन बदल आते हैं. अपन एक स्वतंत्र व्यक्ति, स्वतंत्र आदमी और इंडिविजुअल है. इसकी मतलब पहचान अपने आप को होने लगती है. इसलिए कुछ चीज़ें अपने ऊपर लादी जाती है, वो अपन को अच्छी नहीं लगती, इसलिए भी अपन को गुस्सा आता है. जैसे अपनी थिंकिंग अलग है, बाकी जो मुझे बोलने वाला है उनकी थिंकिंग अलग है. तो अगर थिंकिंग मैच नहीं हुई तो गुस्सा आता है. और दूसरी इंपॉर्टेंट बात, हार्मोनल चेंजेस भी है. जैसे फीमेल में एस्ट्रोजन है, मेल्स में टेस्टोस्टेरोन है. ये जो हार्मोन्स है वो कहीं ना कहीं अपने में एग्रेशन बढ़ाते हैं. सी दीज आर द एडेप्टिव हार्मोन्स. पहले अपन बच्चे थे तो अपन माँ बाप के छत्र छाया में रहते थे, प्रोटेक्टेड थे. मगर अभी अपन धीरे धीरे बड़े हो रहे हैं, समाज में जा रहे हैं. तो खुद को सुरक्षित रखने के लिए बॉडी, मन एक डिफेंस बनाता है कि वी शुड बी एग्रेसिव बिकॉज दिस वर्ल्ड इज फुल ऑफ इनसिक्योरिटीज एंड वायलेंस. तो अपने आप जब एडोलेसेंस पीरियड में कोई भी जाता है, बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस थोड़ा एग्रेसिव होता है, थोड़ा आक्रामक होता है. ओके. और क्लैशेस भी होते हैं. जैसे आपको कुछ अच्छा लगता है, बाकी को नहीं लगता. आपको जो करना है वो बाकी लोग करने नहीं देते. मिसमैच होता है थिंकिंग में, अपेक्षा में, एक्सपेक्टेशन में. देन वी विल बिकम एग्रेसिव. सर, तुम्ही म्हणालात ना की डिप्रेशनमध्ये कसं जाते व्यक्ती, याच्यावर तुम्ही उपाय सांगितलेत. म्हणजे डिप्रेशनमध्ये कसं वागते. जर आपली एखादी मित्र किंवा मैत्रीण डिप्रेशनमध्ये जात असेल तर तिला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे? व्हेरी गुड. सगळ्यात अगोदर तर खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारला. जर आपली एखादी मित्र किंवा मैत्रीण डिप्रेशनमध्ये जात असेल तर त्याच्याशी सगळ्यात आधी तुम्ही बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. दोन प्रकारची डिप्रेशन असतात. एक रिॲक्टिव्ह डिप्रेशन असतं, एक एंडोजिनियस डिप्रेशन असतं. रिॲक्टिव्ह म्हणजे काहीतरी घटना घडली, काहीतरी ताण आहे, जसं या मुलाच्या बाबतीत घडलं. अभ्यासामध्ये समजत नाही, आर्थिक प्रॉब्लेम आहे, एक्झाममध्ये फेल्युअर आहे. तर त्या काही कारणामुळं सुद्धा काही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात. जर आपण त्याच्याशी बोललो, मन मोकळं केलं त्यानं, तर त्याच्यातून आपल्याला सोल्युशन मिळू शकते. बरोबर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, त्याची पूर्ण हिस्ट्री घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसोपचार तज्ज्ञ किंवा काउन्सिलरकडे त्याला पाठवलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये जर कोणी ज्येष्ठ आणि व्यक्ती असतील, थोडेसे चांगलं बोलणारे असतील, त्याच्याकडून त्याची समजूत काढून घ्या. तेवढ्यावर जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नाही तर समुपदेशकाकडे घेऊन जा. पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं त्याला डिटेक्ट करणं, तुला कळणं की बाबा हा डिप्रेस आहे, हेच मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला सोल्युशन आपल्याला मिळतात. सर, कधी व्यायाम करते मी आणि अभ्यास करताना कधी कधी व्यायाम आणि अभ्यास करावाच वाटत नाही. कधी कधी व्यायाम आणि कधी कधी अभ्यास. हां, ठीक आहे ना. कधी कधी माणसाला कंटाळा येऊ शकतो. याचा अर्थ हे बघ, तुला जर अभ्यास करा वाटत नाही आहे किंवा व्यायाम करा वाटत नाही, याचा अर्थ की तुझं शरीर आणि मन थकलंय, म्हणजे त्याला आरामाची गरज आहे. हे बघ, व्यायाम करणं, अभ्यास करणं ही उत्स्फूर्त रिस्पॉन्स आहे, म्हणजे ती एक क्रिया आहे. ते आपल्याला आतून वाटतं. जसं मला सकाळी वाटतं की जिमला जावं, म्हणजे इट कम्स फ्रॉम विदिन. आणि तुला जर येत नसेल ते, याचा अर्थ यू आर टायर्ड, सो टेक रेस्ट. ठीक आहे, 1-2 दिवस यू कॅन टेक अ रेस्ट. आणि खूप दिवस समजा असंच वाटत असेल तर कधी कधी तुझी मनस्थिती ठीक नसेल तरी सुद्धा असं वाटतं.
मग याचा अर्थ तू एक्झामचा स्ट्रेस घेत आहे. हे बघ, एक्झामचा स्ट्रेस आपल्या बॅक ऑफ द माइंड असेल, बाबा हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं, याचं रिव्हिजन राहिलं, त्याचं रिव्हिजन राहिलं, आपण सारखं त्याच्यामध्ये असतो. मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये व्यायामाचे विचार येत नाहीत. ते ठीक आहे. आणि शक्यतो थोडाफार एक्झाम पिरियडमध्ये कधीही लाईट एक्सरसाइज करायची, खूप हेवी एक्सरसाइज करायची नाही. हेवी एक्सरसाइज केली की झोप येते. सर लाईट सर ओव्हर जर थिंकिंग आणि एन्झायटी कमी करण्यासाठी काय करावं काय लागेल? काय काय ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी कमी करण्यासाठी काय करावं लागेल? ओके. ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण खूप जास्त विचार करतो. माइंडफुलनेस नावाची एक टेक्निक आहे, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आपण हे जाणलं पाहिजे की आपण कोणत्या प्रश्नावर किंवा कोणत्या समस्येवर ओव्हर थिंकिंग करत आहे. ओव्हर थिंकिंगचं एक कंटेंट असतं ना, जसं अभ्यासाबद्दल ओव्हर थिंकिंग आहे, किंवा मग मित्रमैत्रिणी आपल्याशी बोलत नाही त्याच्याबद्दल आपण ओव्हर थिंकिंग करतो, किंवा मग पैशाचे प्रॉब्लेम असतील, काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम असतील, त्याच्यावर आपण ओव्हर थिंकिंग करतो. तर जे ओव्हर थिंकिंगचं कंटेंट आहे ते आपण शोधलं पाहिजे की आपण का ओव्हर थिंकिंग करतो, का चिंता करतो. कारण ओव्हर थिंकिंग वर मात करण्याची ती पहिली स्टेज आहे. आणि दुसरी स्टेज अशी आहे की आपण प्रेझेंटमध्ये राहण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. जसं आता तू इथे आहेस, तू माझं भाषण ऐकते, सो यू आर हिअर. बीइंग इन प्रेझेंट, त्याला माइंडफुलनेस म्हणतात. म्हणजे आपलं शरीर, आपलं मन, आपलं अवधान हे आपण जिथे आहोत तिथे ठेवणे. जर तू इथे राहून घरची चिंता करत असेल, इथे राहून उद्याच्या एक्झामची चिंता करत असेल, इथे राहून एखाद्या मैत्रिणीसोबत भांडणं झाली तर त्याची चिंता करत असेल, तर ते चुकीचं आहे. बीइंग इन प्रेझेंट त्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो. तर प्रेझेंटमध्ये राहायची प्रॅक्टिस जर हळूहळू केली तर ओव्हर थिंकिंगची समस्या आपण सॉल्व करू शकतो. अँझायटी हा एक मानसिक आजार आहे, त्याची एक वेगळी म्हणजे उपचार पद्धती आहे, त्याच्यासाठी वेगळ्या मेडिसिन पण आहेत. म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी, रिलॅक्सेशन थेरपी, अशा वेगवेगळ्या थेरपी आहेत अँझायटीसाठी. तर कधी निवांत भेटल्या तर मी तुला सांगेल. सर जर शैक्षणिक डिप्रेशन असेल तर त्यावर उपाय काय सर? काय 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 शैक्षणिक डिप्रेशन जर असेल तर त्यावर उपाय काय काय असू शकतो सर? शैक्षणिक डिप्रेशन, शैक्षणिक डिप्रेशन कशाला म्हणायचं मला सांग आधी. म्हणजे नेमकं काय म्हणायचं सर तुला? जर जे शिक्षणातून समजा कोणता विषयातून जर कळत नसेल, जर त्यानुसार विषय जर कळत नसेल तर तिथून त्यामधून आलेला डिप्रेशन जर असेल तर त्याला शैक्षणिक डिप्रेशन असं म्हणू. एक्झॅक्टली, ठीक आहे ठीक आहे, आय अंडरस्टँड. मला माहिती आहे शैक्षणिक डिप्रेशन काय आहे, पण मला तुझ्याकडून ऐकायचं होतं की तू त्याला कसं इलॅबरेट करतो. मित्रा, एखादा विषय आहे, बरोबर आहे, विज्ञान आहे, गणित आहे, फिजिक्स आहे, ओके, आणि तो जो विषय आहे तो खरंच आपण व्यवस्थित समजून घेतो. आपल्याला डिप्रेशन कधी येतं? विषय समजला नाही तर डिप्रेशन येतं ना, किंवा त्या विषयामध्ये मार्क नाही पडले तर डिप्रेशन येते, त्या विषयामध्ये फेल झालं तर डिप्रेशन येते. सरळ सरळ आहे. एक तर विषय समजत नाही, समजला तर त्याच्यामध्ये मार्क पडत नाही किंवा अपेक्षेप्रमाणे मार्क पडत नाही, त्याच्यामुळं डिप्रेशन येते, बरोबर आहे. तर त्याच्या आधीची स्टेज अशी आहे की जो विषय आपण वाचत आहे तो कन्सेप्ट ओरिएंटेड पद्धतीनं वाचतो आहे का. साधं उदाहरण म्हणजे अभ्यासाच्या काही पद्धती असतात. समजा एखादा चॅप्टर आहे, आपण तो वाचतोय, तो आपण खरंच सुपरफिशियल वाचतोय का समजून उमजून वाचतोय, हे आपण आधी अनालाइज केलं पाहिजे. जे कंटेंट, जे शब्द, जे वाक्य, जो पॅरेग्राफ आपण वाचलेला आहे तो पॅरेग्राफ आपल्याला एक्झॅक्टली काय सांगू इच्छितो, काय मेसेज देऊ इच्छितो, याचं चिंतन आणि मनन आपण केलं पाहिजे, बरोबर आहे. प्रॅक्टिकली या पॅरेग्राफचा, या चॅप्टरचा काय उद्देश आहे हे आपण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. एकंदरीत सांगायचं म्हणजे आपण कन्सेप्ट ओरिएंटेड स्टडी केली पाहिजे, समजून उमजून वाचलं पाहिजे. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप, तुम्ही ऐकलंय का की शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी. आता मी तुम्हाला एक गेम सांगतो, तुम्हाला एक नंबर सांगतो. 77 570 20 981. सांगा कोण सांगते हा नंबर.
77,521 हा विसरलो. ओके, परत सांगू? हा बरं सांग. 77,520 981. 77,570 20 981. 77,520 981. 77,570 981. 77,570 20 981. 77,570 20 981. 77,500 77 570 20 81. 20 77,570 20 981. 77,501 20 981. 77,570 20 981. क्या बात आहे, क्लॅप. मी तुम्हाला सांगितलं की चॅप्टर समजून उमजून वाचावा, कन्सेप्ट ओरिएंटेड वाचावा, परत परत वाचावा. मी नंबर सांगितला एकदा, लक्षात राहिला का? नाही. दुसऱ्यांदा सांगितला, लक्षात राहिला का? नाही. तिसऱ्यांदा सांगितल्यानंतर लक्षात राहिला. म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी गेट्स कन्वर्टेड इंटू लॉंग टर्म मेमरी. जर तुम्ही एखाद्या विषयाचा चॅप्टरचं रिव्हिजन करत असाल, वारंवार वाचत असाल, तर तो तुम्हाला चॅप्टर दीर्घकाळासाठी लक्षात राहील. आता मला परत सांगा, हा नंबर कुणाला आठवतो सांगा? सर इमरजेंसी के टाइम पीरियड में अपनी ब्रेन पावर कैसे यूज करना? अरे ये लेट इट फिनिश थिंग्स. रिव्हिजन हा अभ्यासामध्ये किंवा एक्झाममध्ये पुढे जाण्याचा मंत्र आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. रिव्हिजन. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर हे जे शैक्षणिक डिप्रेशन आहे ना मित्रा, एखादा चॅप्टर, एखादा विषय आपल्याला समजत नसेल, ज्याच्यामुळं आपण डिप्रेस असेल, तर चॅप्टर वाचताना समजून उमजून कन्सेप्ट ओरिएंटेड वाचावा, परत परत वाचावा. आता वाचल्यानंतर परत 4 दिवसानं, परत 8 दिवसानं वाचावा. शैक्षणिक डिप्रेशन येणार नाही. ओके, थँक्यू.